बऱ्याच लोकांचे बरेच म्हणणे आहेत. त्यातलं काही म्हणजे एवढं जेवण देतेस आणि एवढ्याशा किमतीत तुला परवडतं का? आता बघा, घरात आपण जेवण बनवतो, त्यातलं एका माणसाचं जेवण शिल्लक राहतं. आता ते वेस्ट होण्यापेक्षा ते दुसऱ्याला दिलं आणि त्याचा काहीतरी मोबदला मिळाला तर काय हरकत आहे? आणि आजपर्यंत मी कधी हिशेब करत बसले नाही की मी एवढ्याचं सामान आणलं आणि एवढ्याचं मी जेवण दिलं, मग मला नेमका फायदा झाला की तोटा झाला, हा मी हिशेब कधीच केलेला नाही. मला वाटतंय मला परवडते खानावळ, बस झालं. पण तुम्ही तसं करू नका, तुम्ही हिशेब करा. कारण माझं कसं आहे माहितीये का, मी तर जेवण देते, मला टिफिनचे सुद्धा पैसे मिळत आहेत. मी युट्यूबवर व्हिडिओ टाकते, त्याचे पैसे मिळत आहेत. मी फेसबुकवर व्हिडिओ टाकते, त्याचे पैसे मला मिळत आहेत. त्याच्यामुळं जरी टिफिनमध्ये नाही परवडलं तरी इकडून तिकडून का होईना मला पैसे येत आहेत. तसं तुम्ही करू नका. तुम्ही मात्र हिशेब सामान सगळं क्लिअर करूनच राहावा. कालपासून नवीन एक फुल टिफिन चालू झालेला आहे. म्हणजे सकाळी 2 फुल आणि 1 हाफ टिफिन आहे आणि रात्री 2 फुल टिफिन आहेत. तर सकाळच्या भाजीमध्ये मी वांग बटाट्याची भाजी बनवली होती, वरण भात आणि चपाती बनवली होती. तर त्यांना छान टिफिन भरून दिले. रात्रीच्या जेवणामध्ये मेथीची भाजी, वरण भात आणि चपाती बनवली होती. त्यांचे सुद्धा टिफिन भरून दिले. अजून बऱ्याच प्रश्नांची बरीच उत्तरं बाकी आहेत. तर सबस्क्राईब करा बरं का.